Welcome to my channel Vidyakra. It is the platform where you will learn how to build grammar foundation, how to strengthen English vocabulary, how to speak fluently with confidence, and how to write accurate and effective. So please like, share and comment my channel Vidyakra and subscribe my channel to get time to time notification. Today's idioms is an expression whose meaning is different from the meaning of the individual words in it. Idioms म्हणजे वाक्प्रचार. Idioms ही अशी शब्दरचना असते तिथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ न घेता त्या संपूर्ण वाक्प्रचाराचा लाक्षणिक अर्थ घेतला जातो. In English, add fuel to fire मीन्स आगीत तेल ओतून, बरोबर. मग आपण खरोखर आगीत तेल ओततो का? नाही. तर काय होतं, परिस्थिती आणखीन बिघडवणे याच्यासाठी हे वाक्प्रचार वापरतोय. टू मेक अ मॅटर वर्स. आपण खरोखरच आगीत तेल ओतायला जात नाही, पण त्या प्रसंगामध्ये आपण हा शॉर्ट फॉर्म वापरतो. ऍड फ्युएल टू फायर. आभाळ फाटणे समजा मराठीमध्ये आपण घेतलं, याचा अर्थ असा आहे का की खरोखरच आभाळ फाटल्याने आपल्या अंगावर पडले? नाही, असा नाही. तर आभाळ फाटलं म्हणजे चारही बाजूने संकटे आलेली आहेत. म्हणजे भाषा सौंदर्य वाढवायचं असेल किंवा कमी शब्दामध्ये मोठा आशय सांगायचा असेल तर आपण इडियम्सचा वापर करत असतो. मराठीमध्ये करतो, इंग्लिशमध्ये करतो, हिंदीमध्ये करतो. In every language we can use idioms. The first idiom is a bad patch. The meaning of bad patch is experiencing a period of difficulty, trouble or misfortune. म्हणजे आपल्या आयुष्यातील कठीण समय, खूप वाईट काळ, वाईट परिस्थिती, खूप संकट अशा वेळेला येतात, खूप समस्या येतात, खूप अडचणी येतात आणि त्याच्यावर आपण मात करण्याचा काय करत असतो? प्रयत्न करत असतो. आता कुठच्या अडचणी येतात बघा. फिनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो. फिनान्शियल म्हणजे आपल्याला आर्थिक अडचणी असू शकतात किंवा लॅक ऑफ सपोर्ट. लॅक ऑफ सपोर्ट म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा खूप कठीण काळ असतो तेव्हा आपल्याला कोणाचा सपोर्ट नसतो, तर जेव्हा आपण तो सपोर्ट आपल्या फॅमिली मेंबर्स किंवा त्या नातेवाईकांकडून अपेक्षित करत असतो आणि तो सपोर्ट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हवा असतो, पण तो वी आर नॉट गेटिंग दॅट टाइप ऑफ सपोर्ट. सो in such a situation we stay alone. All alone we are facing the problem, we are facing the difficulty, we are troublesome. But it is a temporary period. हा पिरियड कसा असतो? टेम्पररी असतो. थोड्याच कालासाठी आपल्या आयुष्यामध्ये बॅड पॅच येत असतो. मे बी फिनान्शियल प्रॉब्लेम, अनसक्सेस इन एज्युकेशन किंवा लॅक ऑफ सपोर्ट फ्रॉम द फॅमिली मेंबर्स ऑर रिलेटिव्स. म्हणजे अशा प्रकारे आपला बॅड पॅच असतो. तर त्याची वाक्य कशी बनवायची आपण पाहूया. सी, Sharmila is going through a bad patch right now and needs family support. शर्मिलाला बघा, आता ती खूप वाईट परिस्थितीतून, वाईट प्रसंगातून जात आहे. तिच्यावर खूप संकट आहेत आणि तिला आता काय पाहिजे? फॅमिली सपोर्ट पाहिजे. अशा प्रकारे अशा सिच्युएशन मध्ये आपण हे बॅड पॅच ही म्हण आपण वापरू शकतो. हे इडियम आपण वापरू शकतो. नेक्स्ट, आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे करोना पॅन्डेमिक. द करोना पॅन्डेमिक वॉज अ बॅड पॅच इन एव्हरी इंडियन्स लाईफ. बघा, हे इडियम जे आहे किती इथे चपखल बसलेला आहे बघा. करोना पॅन्डेमिकने काय केलं की सगळ्या भारतीय लोकांच्या आयुष्यामध्ये खूप बॅड पॅच आणला, वाईट काळ आणला. खूप समस्या प्रधान झाले होते लोक आरोग्याच्या बाबतीत. त्या
वर उपाय मिळणं तर दूरच, त्याच्यामध्ये मृत्युमुखी पावलेले लोक खूप जास्त प्रमाणावर होते. केवळ भारतातच नाही तर ही समस्या जगभर होती खरी म्हणजे. परंतु हे आपण भारतासाठी हे वाक्य तयार केलेलं आहे. अ बॅड पॅच हा शब्द वापरून, हे इडियम्स वापरून आपण अशा प्रकारची वाक्य म्हणजे वाईट काळ हा मुद्दा आपण ह्या बॅड पॅच ह्या इडियम्स मधून दाखवू शकतो. Now next idiom is a bed of roses. Luxurious state without difficulty. प्रत्येकाला आवडतं बेड ऑफ रोजेस म्हणजे पलंगावर पसरलेली फुलं नव्हे पण तो अनुभव. लक्झरियस लाईफ म्हणजे कुठल्याही समस्याशिवाय, समस्या विरहित आनंदायी जीवन, सुखासीन जीवन, ऐश आरामात राहणे. When life is very pleasant, easy and comfortable without hardship. कुठलंच संकट नाही, कुठलंच कठीण अवस्था नाही, कुठलीच समस्या नाही, खूप आनंदात जीवन जाणे किंवा ऐश आरामात राहणे याला बेड ऑफ रोजेस असं म्हणतात. प्रत्येक दिवस ऐश आरामात असणे किंवा सुखासीन जाणे. लेट्स सी the example. Atharva realized promotion to manager requires long hours and high stress. It is not a bed of roses. बघा प्रत्येकाला मॅनेजर ही पोस्ट हवी असते. नाव अथर्व गॉट दॅट post. But is he happy? No, because he has to give long hours. खूप जास्त वेळ मेहनत घ्यावी लागते आणि हाय स्ट्रेस म्हणजे खूप तणावग्रस्त राहावं लागते कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात. जेव्हा आपण मॅनेजर बनतो तेव्हा आपल्याला खूप जबाबदाऱ्या येतात. मॅनेजर बना किंवा कुठलीही मोठी पोस्ट. मग तो काळ ऐशारामाचा असेल का? बेड ऑफ रोजेस असेल का? नो, that will be not bed of roses. हे नकारात्मक वाक्य. The sentence is a negative. निगेटिव्हच्या रूपाने हे आपण इडियम वाक्यामध्ये वापरू शकतो. नेक्स्ट वन इज, आता बघा पॉझिटिव्ह वाक्य कसं करायचं बाय युजिंग बेड ऑफ रोजेस दॅट इडियम. माय फादर्स लाईफ आफ्टर रिटायरमेंट इज अ बेड ऑफ रोजेस. बघा माझ्या वडिलांचं सेवानिवृत्तीचा काळ जो आहे हा बेड ऑफ रोजेस आहे. खूप ऐश आरामात जात आहे. त्यांच्याकडे वेळ आहे, पैसा आहे, जे त्यांची इच्छा आहे ते करू शकतात, छंद जोपासू शकतात. मीन्स टाइम अँड मनी बोथ दे हॅव अँड दे आर एन्जॉईंग. तर म्हणजे आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर ऐश आरामाचं जीवन मिळालेलं आहे अशा प्रकारचा भाव ह्या इडियम मधून आपण दाखवू शकतो. बेड ऑफ रोजेस या इडियम मधून असं एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला करता येऊ शकतं. नेक्स्ट वन इज अ बेड ऑफ थॉर्न्स. अ बेड ऑफ थॉर्न्स म्हणजे काटेरी सिंहासन म्हणजे खूप कठीण काळ किंवा खूप जबाबदाऱ्या असणं. अ स्टेट ऑफ सफरिंग वेदनादायी काळ. इट मीन्स अ व्हेरी डिफिकल्ट खूप कठीण काळ. अनकम्फर्टेबल अँड पेनफुल सिच्युएशन खूप वेदनादायी असणं जीवन. फुल ऑफ हार्डशिप संकटांचा, चॅलेंजेसचा म्हणजे आव्हानांशी किंवा संघर्ष करत राहण्याचा हा काळ बेड ऑफ थॉर्न्स. लेट्स सी हाऊ टू मेक सेंटेन्स. My father's recovery from heart surgery was a bed of thorns. बघा आता म्हणजे माझ्या वडिलांची जी हार्ट सर्जरी नंतर जी रिकव्हरीची जी प्रक्रिया होती ती अगदी बेड ऑफ थॉर्न्स होती. म्हणजे खूप कष्टदायक होती, खूप वेदनादायक होती कारण खूप गोळ्या खाव्या लागत असतील, डाएट फॉलो करावा लागत असेल आणि वेदना तर होणारच आहेत. तर अशा प्रकारे हे आपण बेड ऑफ थॉर्न्स ही इडियम वापरून वाक्य करू शकतो. Now next one is Rita, a famous heroine, realizes that a life of fame is a bed of thorns. रीटा ही एक फेमस हिरोईन होती. तिला काय जाणीव झाली की आपलं हे जे ग्लॅमरस लाईफ आहे, आपलं हे प्रसिद्धीचं जीवन आहे हे बेड ऑफ थॉर्न्स आहे, हे काटेरी
सिंहासनासारखं. का बरं? बघा त्यांच्या लाईफमध्ये त्यांना सोशल जास्त होता येत नाही, कारण सोशल जराही त्यांच्या जीवनातली कुठली गोष्ट जर सोशल मीडियाला कळले की त्याच्यावर त्यांना ट्रोलिंग केलं जातं, त्यांना क्रिटिसाइज केलं जातं. लोक त्यांना खूप त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा प्रवेश करतात आणि त्यांचं जीवन चव्हाट्यावर आणतात. दे डोंट लाईक इट. तर अशा प्रकारे प्रसिद्धी सुद्धा बेड ऑफ थॉर्न्स होऊ शकते. काटेरी जीवन होऊ शकतं, कष्टदायी जीवन होऊ शकतं. म्हणजे खूप पैसा आहे, खूप प्रसिद्धी आहे म्हणून बेड ऑफ रोजेस होईल का? नो. बेड ऑफ रोजेस तर त्यांचं आयुष्य असणारच आहे, बट बेड ऑफ थॉर्न्स देखील असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह साइड अँड निगेटिव्ह साइड ऑफ देअर लाईफ. So in such a situation we can use the idiom bed of thorns. Next one is a bitter pill to swallow. म्हणजे परिस्थिती जी आहे, जी दुःखदायक किंवा वेदनादायी किंवा आपल्याला न आवडणारी परिस्थिती जी आहे ती स्वीकारावीच लागते. See the meaning. Something very unpleasant म्हणजे न आवडणारं, न सुखावणारं, दुःखदायी, वेदनादायी. You must accept that you must accept that may be a disappointment or failure. जीवनामध्ये आलेलं अपयश किंवा निराशा आपल्याला स्वीकारावीच लागते. समजा कबड्डीच्या मॅच मध्ये मुलांनी भाग घेतलाय आणि त्याला नाही खेळायला मिळालं जास्त, किंवा तो पटकन आउट झाला, किंवा त्याची टीम नाही सिलेक्ट झाली, किंवा 10वीला अपेक्षित यश आहे ते नाही मिळालं, 12वीला जे आपण टक्के अपेक्षित केले होते ते नाही मिळाले, तर अशा वेळेला काय होतं? डिसअपॉइंटिंग होतं. कधी कधी फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात. सो डिसअपॉइंटमेंट ऑफ फेल्युअर, अपयश येणं किंवा दुःख असणं, पण ते स्वीकारावंच लागतं. 10वीत नापास झाला म्हणून 10वी सोडून चालणार आहे का? नाही, स्वीकारायचं आणि पुढे जायचं. Let's see the sentence. He found it a bitter pill to swallow that his dance performance wasn't selected for the final. त्याला हे कटू सत्य पचवावंच लागलं की आपला डान्स परफॉर्मन्स फायनलला सिलेक्ट झालेला नाही. म्हणजे हे स्वीकारावंच लागतं. अशी बिटर पिल टू स्वॅलो म्हणजे ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल. दुःखदायी घटना आहे ती स्वीकारावीच. अपघात झाला, स्वीकारावंच लागेल, पर्याय नाही. डान्स मध्ये सिलेक्शन नाही झालं, स्वीकारावंच लागते. सो it is called a bitter pill to swallow. In such situation we can use such type of idioms. Next one is no bonus due to excessive loss was a bitter pill for the employees to swallow. कंपनीचा एक्सेसिव्ह लॉस झाल्यामुळे बोनस नाही, ही घटना त्यांना स्वीकारावी लागली. बिटर पिल फॉर द एम्प्लॉईज टू स्वॅलो. त्यांना ते स्वीकारावं लागलं हे सत्य की आपल्याला बोनस मिळणार नाही. The next one is a bone of contention. वादाचा मुद्दा. A subject of constant disagreement. सतत त्या मुद्द्यावर काय होत असतं? डिसएग्रीमेंट सतत होत असते. तो मुद्दा दोघांनाही, एखादी गोष्ट जेव्हा दोघांनाही हवी असते आणि त्यांच्यामध्ये काय होतंय की नाही बाबा मी मान्य करणार नाही, अमान्य असतं, तेव्हा म्हणजे वादाचा मुद्दा तो तसाच राहतो. अ कॉज ऑफ quarrel, भांडणाचं मूळ कारण. अ पॉइंट ऑफ डिस्प्यूट, वादाचा मुद्दा. अ बोन ऑफ कंटेन्शन इज idiom for this meaning. बघा आता नाव see the sentence. Example is a window seat was the bone of contention between Rima and Sima. These two girls, these are Rima and Sima. What is their bone of contention? Window seat पाहिजे, तिला पण पाहिजे window seat, हिला पण पाहिजे window seat. So bone of contention, what is the bone of contention? Is a window seat. वादाचा मुद्दा काय आहे इथे? Window seat. Everywhere we find it
The next one is to have a seat beside the teacher. बघा, स्टुडंट असताना प्रत्येकाला काय हवं असतं, आपल्याला शिक्षिकेच्या बाजूला, टीचरच्या बाजूला बसायला मिळालं पाहिजे. To have a seat beside the teacher is a bone of contention between Glory and Helen. Between Glory and Helen मध्ये काय होतं, कोणाला टीचरच्या बाजूला बसायला मिळेल, हे त्यांचं बोन ऑफ कंटेशन होतं, म्हणजे वादाचा त्यांचा मुद्दा होता. इन सच सिच्युएशन वी कॅन यूज इडियम अ बोन ऑफ कंटेन्शन. अ पार्ट अँड पार्सल ऑफ. अ पार्ट अँड पार्सल ऑफ मीन्स इसेन्शियल पार्ट, अत्यावश्यक गोष्ट. अनअवॉइडेबल कंपोनंट ऑफ समथिंग, कुठल्याही गोष्टीमधलं आपण ते टाळू शकत नाही, अशी गोष्ट त्याला अ पार्ट अँड पार्सल ऑफ, तिथे आपल्याला इडियम वापरावं लागतं. सजेस्टिंग टू थिंग्स आर इनसेपरेबल अँड गो टुगेदर, म्हणजेच काय की दोन्ही गोष्ट या इनसेपरेबल आहे, एकमेकांपासून आपण तोडू शकत नाही आणि त्या एकत्रितच पुढे जाणार, ते आपण टाळू शकत नाही, अविभाज्य घटक असणं. Criticism is part and parcel of being a content creator on social media. आता बघा, सोशल मीडियावर मीन्स on Facebook, on Instagram, on WhatsApp, we see that there are so many content creators that create the content regarding education, regarding entertainment. म्हणजे बघा, कंटेंट क्रिएटर असतात ना, जे आपल्या एज्युकेशनवर व्हिडिओज तयार करतात, काही लोक एंटरटेन, मनोरंजनासाठी व्हिडिओ तयार करतात, तर त्यांना कधी कधी कमेंट सुद्धा वाईट येतात. क्रिटिसिझम, त्यांच्या चांगल्या गोष्टींवर सुद्धा कमेंट वाईट येते, वाईट गोष्टीवर तर वाईटच येते, पण कधी कधी त्यांच्या मनात काहीच वाईट नसतं, परंतु त्यांना वाईट कमेंट येते, क्रिटिसिझम, टीका होते, त्यांच्यावर वाईट टीका होते. ते बघ, आता हे सोशल मीडियावर काम करायचं आहे म्हणजे क्रिटिसिझम होणार. हा अविभाज्य घटक आहे. सोशल मीडियावर काम करणारे जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी, फॉर देम इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ देअर लाईफ. हा अविभाज्य घटक आहे, हा तो त्यांना स्वीकारायलाच पाहिजे. नेक्स्ट वन इज एसएससी स्टुडंट्स मस्ट एक्सेप्ट द फॅक्ट. एसएससी स्टुडंट्सनी काय स्वीकारायचं आहे, स्वीकारायलाच पाहिजे, काय, that hard work is a part and parcel of success. त्याने काय स्वीकारायचंय की हार्ड वर्क, कष्ट, मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हा अविभाज्य घटक आहे. हार्ड वर्क हा अविभाज्य घटक आहे सक्सेस साठी. They have to accept, not only as a student, everyone has to accept this, the fact that work is a part and parcel of success. प्रत्येकालाच हे स्वीकारायला पाहिजे की हार्ड वर्कच, अतिशय मेहनत करणं, कष्ट करणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे हा अविभाज्य घटक आहे. यशासाठी कष्ट, मेहनत हा अविभाज्य घटक आहे. तुम्ही तो दूर करू शकत नाही. सक्सेस तुम्हाला कष्टाशिवाय मिळू शकत नाही. नो सक्सेस विदाउट हार्ड वर्क. Again, like, share and comment and subscribe my channel Vidya Crown. And thank you for watching my video and wish you all the best for your command over English language. Thank you again.